एकदा का मकर संक्रांत झाली की अगदी दुसऱ्या दिवसापासून हळदी कुंकाची लगबग प्रत्येकाच्या घरात चालू होत असते. अशा वेळेस नाश्ता काय बनवायचं सगळ्यात मोठा प्रश्न असतो. कमी वेळेमध्ये झटपट बनवायचं असतं तर आपण काही दिवसांपासून इथे संक्रांती हळदी कुंकू नाश्ता सिरीज चालू केलेली आहे आणि आजची आपली ही नाश्ता सिरीज 7 आहे. तर आपल्या 7 नाश्ता सिरीजमध्ये आज आपण झणझणीत अशी मिसळ कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. चला पटकन सुरुवात करूया. आता इथे थोडीशी हळद, मीठ आणि अगदी थोडंसं पाणी घालून कुकरला एक शिट्टी घेऊन मटकी वाफवून घ्यायची. मटकी जास्त शिजवून नका घेऊ, फक्त एकच शिट्टी घेतली तरी चालेल. मसाला बघूया आपण इथे मिसळसाठी. तर मसाल्यामध्ये 1 चमचा धने, जिरे, बडीशेप घेतलेले आणि खसखस, बेडगी मिरची इथे घेतलेले. थोडंसं खोबरं घ्यायचं, खोबरं जास्त नाही घ्यायचं. 2 टोमॅटो, 2 कांदे इथे मोठांडे घेतलेले, आलं लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे. सगळ्यात पहिलं खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. इथे खोबरं आपल्याला अजिबात कच्चं वगैरे असं ठेवायचं नाही, चांगलं लाल होऊन द्यायचं. आणि मग आपल्याला यामध्ये धने जिरे जे आपण घेतलेले ते यामध्ये घालायचे आणि हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. आणि नंतर यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, आलं लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर हे सगळं आपल्याला एकत्र घालायचं आहे. कढीपत्ता सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मिठामुळे काय होतं, कांदा पटकन नरम पडतो आणि टोमॅटोसुद्धा चांगला पटकन शिजतो. आंबटपणा जो असतो तो कमी होतो. म्हणून आपल्याला कांदा किंवा टोमॅटो आपल्याला असं जर शिजवून घ्यायचं असेल तर मीठ त्यामध्ये आवर्जून घालायचं. थोडंसं तेल, आणखी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि चांगलं आपल्याला हे इथे मसाला परतवून घ्यायचा जोपर्यंत मसाल्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत. तर इथे बघू शकताय छान मसाल्याचा कलर बदलला गेलेला आहे. मसाला व्यवस्थित आपण भाजून घेतलेला आहे आणि मसाला आता आपल्याला इथे गार पडून द्यायचा. गार पडला की मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घ्यायचा. मसाला वाटताना इथे आपल्याला पाण्याचं प्रमाण अगदी थोडं थोडं घालून आपल्याला हा मसाला एकदम बारीक असा ग्रेव्हीसारखा वाटून घ्यायचा आहे. तर मसाला आपला इथे वाटून तयार झालेला आहे. नंतर कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. मिसळ म्हटलं की अशी तरी असते, लाल कलरची झणझणीत अशी तरी असते. इथे आपल्याला थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे. जिरी मोहरी घालून घ्यायची. एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तेलामध्ये चांगला हलकासा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग मसाले आपल्याला घालायचे. आता मसाले जेव्हा आपण यामध्ये घालतो तेलामध्ये गॅस बारीक करा म्हणजे मसाले करपणार नाही. लाल तिखट सगळ्यात महत्त्वाचं आहे. बेडगीचं लाल तिखट घाला, कांदा लसूण मसाला घाला, गरम मसाला घाला, हळद हिंग घाला, धने पावडर थोडीशी असेल तर ती घाला. तुमचा घरगुती जर मसाला मिक्स मसाला असेल, खडं मसाले एकत्र करून तो यामध्ये घाला. 2 चमचे मिसळ मसाला घाला आणि केलेलं वाटण यामध्ये घालून घ्या. वाफवलेली मटकी घाला, कोथिंबीर घाला, मीठ घाला, हलवून घ्या. आता इथे पाणी अजिबात लगेच पाणी घालायचं नाही आहे, तर आपल्याला मसाला चांगला शिजवून द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. सुरुवातीला जेव्हा आपण तेलात मसाल्याला तडका दिला तेव्हा कलर असा फिक्का होता, नंतर असा शिजून घेतला की कलर बदललेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोमट पाणी घाला. शक्यतो जेव्हा आपण असा कढ बनवत असतो तेव्हा कोमट पाण्याचा वापर इथे करायचा म्हणजे तरी चांगली येते आणि कलर चांगला येतो रश्श्याला. त्यानंतर पाणी घाला, एक चांगली उकळी काढा. उकळी आली की गॅस एकदम बारीक ठेवा आणि 10-15 मिनटं असाच कट उकळता ठेवा म्हणजे तरी चांगली येते, मसाला चांगला शिजतो, कटला कलर चांगला येतो. तर इथे बघू शकता अशी झणझणीत तरीबाज आपली मिसळ इथे बनवून तयार झालेली आहे. देताना मिसळच्या ज्या प्लेटी असतात त्यामध्ये तुम्ही असं नाश्ता म्हणून देऊ शकतात. आता मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी ताटामध्ये अशी
बनवून घेतलेले. तुमच्याकडे छोटीशी दह्याची वाटी असेल तर ते ठेवा. विकत एखादा गुलाबजामचा स्वीटचा पदार्थ आणला असेल तर तो तुम्ही यामध्ये ठेवू शकता. रेसिपी आवडली लाईक शेअर